हॅलो, हां नमस्कार. तुमचं लोन पास झालंय. हॅलो, आम्ही बाहेर देशात आलेले, तेवढे पैसे माझ्या घरी नेऊन द्या. अहो बाहेर चाललाय तर ही चपाती जाता जाता गाईला घाला. का तू खात नाहीस? मी काय गाई आहे काय? मग आपलं लग्न ठरवायच्या वेळेला तुझ्या घरच्यांनी म्हटलेलीत की आमची पोरगी गाय आहे म्हणून. खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ, आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर परत शपथ घेणार. तुला इतके दिवस झाला माग लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो. होय रे ऋषी दादा, तुला गर्लफ्रेंड होती ना? होती की, पण तिचं लग्न झालं. मग तुला खूप त्रास होत असेल ना? होय, खूप त्रास होतोय, कारण लग्न माझ्या संगत झाले. हॅलो, अहो जावई तुमचा लग्नाचा वाढदिवस केव्हा असतो? हा काही नाही, हे आता भांडेच घासायला लागलोय बघा. भांड्यावर बघून तुम्हाला सांगतो लगेच केव्हा असतो वाढदिवस ती. काहीच करामती जावाई. अहो जावाई, तुम्ही पोरांना शिकवायचं ट्युशन चालू केलं ना, का म्हणून बंद केलं ते? काय करू मामी, 10 लेकर होतं माझ्यापाशी ट्युशनला. 10 पैकी 10ची 10वी नापास झाली. माय मला वाटलं जावाई एखादे 2 पैसे कमी येतील, पण नाही, एक तरी लेकरू पास व्हावा. कदर करायला शिका माझी. कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही. रामा, पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्यासारखी कोणाला भेटू पण नाही. अहो ऐका ना, मी ना हॉस्पिटलमध्ये रक्त द्यायला गेले होते. हे बरोबर नाही. माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा, पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा, अहो ऐका ना, मी ना हॉस्पिटलमध्ये रक्त द्यायला गेले होते. हे बरोबर नाही. माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.
मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा, पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा, नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. बघा, केवढं दुःख झालं. तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला